नमस्कार. जेव्हा आपले भारतीय खेळाडू ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकतात तेव्हा आपल्याला सगळ्यांनाच खूप अभिमान वाटतो, नाही का? पण कधी विचार केलाय की या खेळाडूंच्या यशामागे, त्यांच्या परिश्रमामागे कोणती संस्था उभी असते? तर आजच्या या भागात आपण त्याच संस्थेबद्दल बोलणार आहोत. हो, भारतीय क्रीडा प्राधिकरण म्हणजेच CAI बद्दल. चला तर मग एका अगदी सोप्या पण महत्त्वाच्या प्रश्नानं सुरुवात करूया. आपल्या देशातली सर्वोच्च राष्ट्रीय क्रीडा संस्था कोणती आहे? ती नक्की करते तरी काय? चला जाणून घेऊया. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे भारतीय क्रीडा प्राधिकरण. आपण सगळ्याच तिला SAI या नावाने ओळखतो. हीच ती संस्था आहे जिचं मुख्य काम आहे भारतात खेळांना प्रोत्साहन देणं आणि क्रीडा क्षेत्रात उत्कृष्टता म्हणजे एकदम टॉप लेवलची कामगिरी घडवून आणणं. बरं, मग आता पुढचा प्रश्न येतो की ही संस्था नक्की कधी आणि कशी स्थापन झाली? चला थोडं इतिहासात डोकावूया. तर भारतीय क्रीडा प्राधिकरणाची स्थापना झाली होती 1994 साली. आता इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. SAI ही काही पूर्णपणे सरकारी कंपनी वगैरे नाहीये. तिची स्थापना झालीय एक सोसायटी म्हणून, सोसायटी नोंदणी अधिनियम 1860 अंतर्गत. आणि याचा फायदा काय? तर यामुळे संस्थेला कामामध्ये बरीच स्वायत्तता मिळते, म्हणजे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य मिळतं आणि काम अधिक वेगाने, अधिक लवचिकपणे करता येतं. आता प्रशासकीय रचनेबद्दल बोलायचं झालं तर SAI थेट आपल्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते आणि सध्या या संस्थेचं नेतृत्व करतायत म्हणजे महासंचालक आहेत संदीप प्रधान. ओके, तर स्थापना आणि रचना तर आपण पाहिली. पण आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही संस्था का अस्तित्वात आली? तिची ध्येय आणि उद्दिष्ट काय आहेत? चला ते पाहूया. सायचं मुख्य ध्येय अगदी सरळ आणि स्पष्ट आहे. 1. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळांना प्रोत्साहन देणं आणि 2. क्रीडा क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करून दाखवणं. आता हे मोठं ध्येय गाठण्यासाठी SAI अनेक छोट्या-छोट्या पण महत्त्वाच्या उद्दिष्टांवर काम करते. जसं की खेळाडूंच्या कामगिरीवर वैज्ञानिक दृष्टिकोनातून लक्ष ठेवणं, आपल्या राष्ट्रीय संघांना आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी तयार करणं, देशभरात खेळासाठी उत्तम मैदानं आणि सुविधा तयार करणं आणि त्यांची देखभाल करणं, आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खेळाडूंना घडवणारे उत्तम प्रशिक्षक आणि शारीरिक शिक्षण तज्ज्ञ तयार करणं. आणि हे पण लक्षात ठेवायला हवं की SAIचं काम फक्त खेळाडूंना ट्रेनिंग देण्यापुरतं मर्यादित नाहीये. खरं तर देशभरात खेळाची एक संस्कृती रुजवण्यासाठी सरकारच्या ज्या मोठ्या योजना आहेत ना, त्या योजनांची अंमलबजावणी करणारी ही एक प्रमुख संस्था आहे. उदाहरण द्यायचं झालं तर ह्या 2 योजना आपल्या सगळ्यांनाच माहीत आहेत. एक म्हणजे खेलो इंडिया, जिच्यामुळे देशाच्या कानोकोपऱ्यातून टॅलेंट शोधून त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर आणलं जातं, आणि दुसरी म्हणजे फिट इंडिया चळवळ, जी आपल्या सगळ्यांनाच फिट राहण्यासाठी प्रोत्साहन देते. या दोन्ही अत्यंत महत्त्वाच्या योजना SAIच राबवते. ठीक आहे, ध्येय आणि योजना तर कळल्या, पण मग रोजच्या रोज SAI नक्की काय काम करते? त्यांच्या प्रमुख जबाबदाऱ्या कोणत्या आहेत? चला बघूया. साईच्या कामाकडे आपण एका प्रोसेसप्रमाणे पाहू शकतो. म्हणजे कसं? तर सगळ्यात आधी देशभरातून तरुण प्रतिभा म्हणजे टॅलेंट शोधायचं. मग ज्या खेळाडूंना निवडलं आहे त्यांना एकदम खास प्रशिक्षण द्यायचं. तिसरं म्हणजे खेळाडू आणि खेळाच्या विकासासाठी वेगवेगळ्या योजना राबवायच्या. आणि या सगळ्यातनंच भारताच्या एकूण क्रीडा विकासाला एक योग्य दिशा मिळते, एक आकार मिळतो. एवढंच नाही, खेळाडूंसोबतच खेळाची मैदानं म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे, बरोबर? तर देशभरातली अनेक मोठी स्टेडियम्स, उदाहरणार्थ दिल्लीचं जवाहरलाल नेहरू स्टेडियम, यांची देखभाल करणं आणि तिथे मोठ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा भरवणं ही सुद्धा SAIचीच एक मोठी जबाबदारी आहे. बरं, मग आतापर्यंत आपण जे काही पाहिलं त्यावरून क्रीडा क्षेत्रात SAIची नेमकी भूमिका काय आहे हे थोडक्यात समजून घेऊया. एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर SAI हे भारतीय क्रीडा क्षेत्राचं जणू इंजिन आहे. म्हणजे अगदी तळागाळातल्या एखाद्या लहान गावातल्या प्रतिभावान खेळाडूला शोधण्यापासून ते थेट ऑलिम्पिकसाठी चॅम्पियन खेळाडू तयार करण्यापर्यंत अगदी प्रत्येक टप्प्यावर SAIची भूमिका खूप महत्त्वाची ठरते. आणि जाता जाता एक प्रश्न सोडून जातो की भारतीय खेळांचं भविष्य आणखी उज्ज्वल करण्यासाठी SAI समोर पुढचं मोठं आव्हान कोणतं असेल, यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.